एक छोटासा मराठीमध्ये इथंच पिंपरी चिंचवडमधील भाजपचे एक आमदार आहेत, त्यांच्या पीआरओ कार्यालयाकडून एक प्रेस नोट आलेली आहे, ज्याच्यामध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर ही कारवाई, खास करून मस्जिदीवर ही कारवाई करण्यात आली आणि याचा पाठपुरावा ते आमदार करत होते असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यासाठी ग्रीन सिग्नल दिलाय असाही त्यांच्या पीआरओ डिपार्टमेंटकडनं सर्क्युलेट होत आहे. एकीकडे तुम्ही म्हणताय की अनधिकृत पत्रा शेडवर केलेली आहे, दुसरीकडे आमदारांकडून मात्र धार्मिक स्थळांवर कारवाई केली, खास करून मशिदीवर कारवाई केली असा मेसेज जो आहे तो फिरत आहे. तर तुम्ही कसं टॅकल करता आणि तुमचं त्याच्यावर काय म्हणणं? ती बातमी मी बघितलेली नाही. मी आपल्याला स्पष्ट सांगितलं की 4 अनधिकृत बांधकाम होते, त्याच्यावरती कारवाई करण्यात आली. सर क्या वो नीचे स्ट्रक्चर थे, क्या वीडियोस काफी वायरल हो रहे हैं, इसे लेकर नहीं, वो अनधिकृत बांधकाम थे, उसके ऊपर कार्रवाई हुई है. लेकिन एमएलए की तरफ तो ये बताया जा रहा है कि वो वो मस्जिद मैंने देखा. थँक्यू. मध्ये कारवाई करण्यात आलेली आहे, धार्मिक स्थळांवर ही कारवाई केल्याची माहिती आहे किंवा तसं सांगण्यात आलेलं आहे. नेमकी किती धार्मिक स्थळांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुढे कारवाई कशी सुरू राहणार? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावरती आज निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 4,336 चौरस फूट क्षेत्रफळावरतील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आलेली आहेत आणि ही सर्व अनधिकृत बांधकाम असल्यामुळे त्याच्यावरती सर्व 10 पोकलेन, 10 JCB, अग्निशमन वाहन हे सर्व तैनात करण्यात आले होते आणि महापालिका प्रशासनासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी, पोलीस यांनी सर्वांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. खरं तर तुम्ही अनधिकृत बांधकाम म्हणताय, मात्र जी परिस्थिती कालची जिथं पाहायला मिळाली त्याच्यामध्ये मशिदीवर ही कारवाई होती. साधारणतः व्हिडिओ पण आहेत मशिदीवर कारवाई करण्यात आलेली. तर साधारणतः अशा किती धार्मिक स्थळ आहेत ज्याच्यामध्ये मशिदी आणि मंदिरांचा समावेश आहे ज्याच्यावर कारवाई केली जाणार? गेल्या काही दिवसापासून आपण शहरामध्ये जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती आपण कारवाई सुरू केलेली आहे. आपण बघता की अतिक्रमण मुक्त फुटपाथचा देखील पंधरवडा आपण सुरू केलेला आहे. काल जी कारवाई झाली ते 4 अनधिकृत बांधकाम होते आणि ते 4ही अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आली. मशीद होती की अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आली.